हॅलो फ्रेंड्स, संपादकीय डिक्टेशन मराठी 100 शब्द प्रति मिनिट. स्टार्ट. प्यारा. शहरीकरण हा विकासाच्या प्रक्रियेचा एक अटळ परिणाम आहे असे मानले तर विकास हवा असेल तर शहरीकरण स्वीकारणे अपरिहार्य असून त्याचे जे काही फायदे तोटे असतील त्यांचाही स्वीकार करावा लागणार असल्याने प्रसंगी तोटे नजरेआड करूनही शहरीकरणाच्या प्रक्रियेस प्राधान्य देण्याकडे जगाचा कल दिसतो. भारत हा झपाट्याने विकसित होत असलेला देश असून पायाभूत सुविधांच्या विकासासोबत मानवी जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची उभारणी करण्याकरिता शहरीकरणाखेरीज अन्य पर्याय नाही, हे आता जवळपास स्पष्टच झाले असल्याचे उगीचच गतकाळातील ग्रामवैभवाच्या इतिहास जमा झालेल्या खुणा आठवत उसासे टाकण्यातही काहीच अर्थ उरलेला नाही. शहरीकरण स्वीकारणे म्हणजे ग्रामीण जीवनशैलीतील काही बाबींचा त्याग करणे ओघानेच येत असल्याने त्या त्यागाचा पहिला बळी म्हणून शेतजमिनींकडे पाहावे लागते. शहरीकरणाचा वेग आणि शहरीकरणाच्या वाढत्या गरजा लक्षात घेतल्या तर उद्योगधंदे, निवासी संकुले, कार्यालये किंवा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने पहिले लक्ष साहजिकच शेतजमिनी हेच ठरते. म्हणूनच वाढत्या शहरीकरणासोबत शेतजमिनींचे क्षेत्र संकुचित होत चालले असून शेतीकरिता उरलेल्या मर्यादित क्षेत्रातून अवाढव्य लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागविण्याएवढी कृषी उत्पन्न घेणे हे एक आव्हान ठरत आहे. परिच्छेद. 2 वर्षापूर्वीच्या एप्रिल महिन्यात भारताने एक जागतिक विक्रम नोंदविला. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश अशी ओळख असलेल्या चीनला मागे टाकून भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला आहे. वाढत्या शहरीकरणासोबतच वाढत्या लोकसंख्येच्या उपजीविकेच्या आणि प्रामुख्याने अन्नधान्याच्या गरजा देखील वाढत असताना कृषी क्षेत्र मात्र संकुचित होत असल्याने अन्नधान्याच्या उत्पादनाचा आकडा वाढता ठेवण्याचे मोठे आव्हान देशासमोर आहे. म्हणूनच उपलब्ध शेतजमिनीतून अधिकाधिक अन्नधान्य पिकविण्याकरिता कृषी क्षेत्रालाही सातत्याने विविध नवनव्या संशोधनांचा उपक्रमांचा आधार घ्यावा लागत असून शेतीच्या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्याने करावा यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. दूरदर्शन या सरकारी चित्रवाहिनीची एक वाहिनी 24 तास शेतीविषयक विषयांवर वेगवेगळे उपक्रम राबवत असते. आता या वाहिनीवर सातत्यपूर्ण मार्गदर्शन करण्याकरिता कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त यंत्रमानवांचा वावर दिसणारा असून हे चेहरे अहोरात्र या वाहिनीवरील कार्यक्रमांचे संयोजन व प्रसारण करणार आहेत. उपलब्ध कृषी क्षेत्रातून अधिकाधिक अन्नधान्य पिकविण्याच्या आव्हानाचे गांभीर्य सरकारच्या कृषी खात्याने नजरेआड केलेले नाही, याचे हे एक उदाहरण म्हणता येईल. स्टॉप.